नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, 42 लाख पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे 42 लाख पेन्शनधारकांना मिळणार मोठी भेट, पेन्शनमध्ये तिप्पट वाढीचे संकेत। मित्रांनो, काय आहे या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही महत्त्वाची माहिती सुटणार नाही। मित्रांनो, केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी एक महत्त्वाचा प्रस्ताव सादर केला आहे, ज्यामुळे 68 लाख कर्मचारी आणि 42 लाख निवृत्ती वेतनधारकांना मोठे फायदे मिळण्याची शक्यता आहे। सरकारने पगार आणि पेन्शनमध्ये तिप्पट वाढ करण्याचे संकेत दिले आहे। या निर्णयामुळे केवळ आर्थिक स्थिरता वाढणार नाही तर राहणीमानही सुधारेल। पगारात तिप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव। मित्रांनो, केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन वाढवण्याची सरकारची योजना आहे। सध्या 7व्या वेतन आयोगांतर्गत किमान वेतन 18,000 रुपये आहे। प्रस्तावित 2.86 फिटमेंट फॅक्टर लागू केल्यास हे वेतन 51,480 रुपयापर्यंत वाढू शकते। ही पगारवाढ कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोठी दिलासा देणारी ठरेल। मित्रांनो, कर्मचाऱ्यांचे वेतन फिटमेंट फॅक्टरच्या आधारे वाढवले जाते। सध्याचा फिटमेंट फॅक्टर 2.57 आहे, प्रस्तावित फिटमेंट फॅक्टर 2.86 आहे। उदाहरणार्थ, सध्याचा पगार रुपये 18,000 गुणिले 2.57 46,260। ऑफर केलेला पगार 18,000 गुणिले 2.86 51,480। मित्रांनो, ही वाढ केवळ कर्मचाऱ्यांसाठीच फायदेशीर ठरणार नाही तर पेन्शनधारकांनाही यांचा फायदा होईल। पगारवाढीचा थेट परिणाम पेन्शनवरही होईल। सध्या किमान पेन्शन 9,000 आहे, जी दरमहा 25,000 रुपयापर्यंत वाढू शकते। हे निवृत्ती कर्मचाऱ्यांसाठी एक मोठे समाधान असेल, जे त्यांचे जीवन अधिक आरामदायी बनवू शकतील। आता आपण बघूया की ही योजना लागू झाल्यास काय करावे। पहिला आहे बचत आणि गुंतवणूक। मित्रांनो, वाढलेल्या उत्पन्नाचा काही भाग बचत आणि गुंतवणुकीत गुंतवा। आर्थिक योजना बनवा। तुमची दीर्घकालीन उद्दिष्ट लक्षात ठेवून तुमचे स्वप्न सुज्ञपणे वापरा। आर्थिक सल्ला घ्या। मित्रांनो, उत्पन्नाचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी आर्थिक तज्ञाचा सल्ला घ्या। सरकारची वचनबद्धता आणि संभाव्य घोषणा। सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या कल्याणासाठी पावले उचलण्यास तयार असल्याचे प्रस्तावित करून आपली वचनबद्धता दर्शवली आहे। आता सर्वांचे लक्ष 2025च्या अर्थसंकल्पाकडे आहे, जेव्हा या प्रस्तावाबाबत ठोस घोषणा केली जाऊ शकते। मित्रांनो, ही पगारवाढ योजना कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणू शकते। यामुळे केवळ आर्थिक सुरक्षितताच मिळणार नाही तर त्यांचे राहणीमानही सुधारेल। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।